नमस्कार, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चर मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो, निर्मिती करतो आणि त्यासोबतचं व्यवस्थापन हे शेतकऱ्यांना देत असतो। यामधलं जे आजचे हे घड जे आहेत यामध्ये शूटिंग या आधीच्या शूटिंग मध्ये तुम्ही बघितलं असेल की एक्सपोर्टचं हार्वेस्टिंग सुरू आहे आणि अशाच काही सक्सेस स्टोरीज किंवा शेतकऱ्यांच्या मुलाखती या आपण पाहत असतो। आजचे हे जे शेतकरी आहेत त्या धुळा दिलीप सातपुते, गाव आहे चांदापुरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर इथली ही बाग आहे आणि ह्या बागेचं खास वैशिष्ट्य असं आहे की 9 महिन्यामध्ये इथलं हार्वेस्टिंग स्टार्ट झालेलं आहे। 9 महिन्यामध्ये। आणि सगळ्यात महत्वाचा आणखीन एक विषय आहे की यामध्ये कांदा जवळजवळ 400 बॅग काढले, आंतरपीक कांदा होतं ते 400, म्हणजे प्रत्येकाला जमता असातला भाग नाही, ते जमीन आणि ताकद आणि ते शेतकऱ्याच्या आणि मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून आहे। 400 बॅग कांदा काढून 9 महिन्यामध्ये आज एक्सपोर्टला हार्वेस्टिंग होते। अशा चांगल्या पद्धतीचं बाग इथं बघायला मिळते आणि आजचा दर आहे 25 रुपये। तर आजच्या या 9 पाठीमागच्या 9 महिन्यातलं जे काही व्यवस्थापन होतं किंवा जे काही प्रयत्न झाले त्याची सगळ्याची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे। धुळा, तुमचं पूर्ण नाव, पत्ता आणि इथलं तुमचं थोडंसं माहिती सांगा। नमस्कार, माझे नाव धुळा दिलीप सातपुते, राहणार चांदापुरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। हे आपली पूर्ण लागवड आहे, 2.25 एकरात आहे। 2.25 एकरामध्ये लागवड केलेली आणि एकूण नाही, आता सांगा मला एकूण सगळं क्षेत्र किती आहे तुमच्याकडे? 9.5 एकर क्षेत्र। 9.5। आणि त्याच्यामध्ये आजच्या घडीला कुठली कुठली पिक आहेत? आजच्या घडीला लागण झाले 3-3.5 एकर नवीन केळीची, ऊसाची बरं, अडसाले आणि ऊस अडसाल्या ऊस कटिंग काय तर 2.25 एकर आहे। आणि हे आपले 2.25 एकर आणि परत भुसार तिकडे गुरांना झालं, म्हणजे ऊस आणि केळी मुक्त पीक आहे, दुसरं काय नाही। तर ही जी क्षेत्र आहे आज केळीचं निवडलेलं, तर ह्याच्या आधी ह्या क्षेत्रात काय होतं? ह्याच्या आधी ह्याच्यात पपई होते। पपई, मग पपई गेल्यावर कसं कसं क्षेत्र तयार केलं थोडं सांगा। पपई गेल्यानंतर पहिल्यांदा रोटर मारला, नंतर नांगरल्यावर फणलं, एकदा फणलं की जरा महिनाभर तापून दिलं, तापल्यानंतर एक कांदा लावला। बर, कांदा लावल्यानंतर आपण कांद्यात बरोबर 2.5 महिने झाले, कांदा 2.5 महिना झाल्यावर आपण केळीची रोप लावून टाकले। तर साधारणतः केळीची रोप बुकिंग केल्यापासून तुम्हाला किती दिवसात मिळाली होती त्यावेळेस? का मला एक 10 दिवस लेट मिळाली फक्त, ते अडचण असल्यामुळे की केळीची रोप छोटी राहत होती ना, तेव्हा थंडीचा दिवस होता तेव्हा बऱ्यापैकी पानं निघत नसतील, थोडीशी वाढ कमी असते, 10 दिवस फक्त लेट मिळाले। तर सांगण्या पाठीमागचं एक आहे की इथलं जे व्यवस्थापन आहे ह्यामध्ये पहिल्यांदा पपई काढून क्षेत्र तयार करून परत कांदा घेतला आणि कांदा पण 2.5 महिन्याचा होता, नाही 4 महिन्याचा, 5 महिन्याचा होता। 4 महिन्याचा आपण 4 महिन्यात काढला। साधारणतः कांदा निघताना किती टायमिंग होता, म्हणजे कांदा निघाला आणि केळी परत किती दिवसांनी किंवा केळी लावल्यावर कांदा किती दिवसात काढला? 1.5 महिन्यात काढला। 1.5 महिने, म्हणजे 1.5 महिन्यापर्यंत केळी सोबत कांदा होता। तर ही पण सगळ्यात महत्वाचं आहे, म्हणजे सुरुवातीला जर कांदा असता तर ती ही केळी आज 9 महिन्यात काय 12-13 महिने सुद्धा आली नसती मुळात। कारण ह्यांचं जर कॅल्क्युलेशन बघितलं ना तर बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटतं, सातपुतेंनी जर कांदा एवढा 400 बॅगा काढलाय तर आपण बी करावं, सगळ्याला शक्य नसते ह्या गोष्टी। याचं कारण बी तसं आहे, जमीन, इथली आपदायची ह्यांची तयारी, कष्ट, पाणी, बाकीचं मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी इथं जुळवून आणतात म्हणून। आणि सगळ्यात महत्वाचा विषय हे स्वतः सांगतात की बाबा केळीची रोपं लावल्यानंतर 1.5 महिन्यात कांदा बाजारात गेला, बरोबर? म्हणजे इथनं रानातनं डायरेक्ट बाजारातच गेला, स्टोअर केलाच नाही तुम्ही, काहीच नाही त्यावेळेस। तरी पण एक काय फायदा असो तोटा असो, कांद्याचं थोडं कॅल्क्युलेशन सांगा किती आहे? कांद्याला आपलं झालं बघा 2.5 लाख रुपये झालं, त्यात 1 लाख रुपये खर्च झाला माझा, म्हणजे 1 लाख रुपये खर्च झाला नसता, पण लेबरचा जरा शॉर्टेज येत असल्यामुळे जादा गेला। म्हणजे सुरुवातीलाच बऱ्यापैकी आपण कव्हर केलं सगळ्या गोष्टी, म्हणजे कांद्याचा म्हणा किंवा केळीच्या कमीत कमी रोपांचा, ड्रिपचा विपचा खर्च त्याच्यावर वर पीक। विनंती आहे का शेतकऱ्यांना की धुळा सातपुतेंनी कांदा लागवड करून एवढ्या चांगल्या पद्धतीनं बाग आणली, ही सगळ्यांना शक्य नसतं, किंवा प्रत्येक शेतकऱ्याचं हवामान वेगळं आहे, पाणी वेगळं आहे, वातावरण वेगळं आहे, परिस्थिती वेगळी आहे, लावतो तो महिना सुद्धा वेगळा असतो, नाही तर घोळ होतो काय तुम्ही केलंय म्हणजे सगळ्यांनाच होईल असं बी नसते। त्यामुळं आंतरपीक कधी पण केळीमध्ये शक्यतो नाही घेतलं पाहिजे। आणि जरीच एखाद्या म्हणजे शेतकऱ्याला थोडीशी आशा असते बाबा काहीतरी होईल, थोडासा फायदा होईल कमी टायमिंग मध्ये किंवा एवढ्या क्षेत्रात मला एवढं होईल, पण हे सगळ्या गोष्टी करत असताना
थोडस मग मुख्य पिकाकडे पण दुर्लक्ष करून चालत नाही. जर मुख्य पिकाकडे दुर्लक्ष झालं असतं तर आज 9 महिन्यामध्ये हार्वेस्टिंग आलं नसतं. ही सहजासहजी म्हणजे 12 बिन 13 महिने लागले असते. पण मुख्य पिकाला न दुर्लक्ष करता कांदा 1-1.5 महिन्यात हार्वेस्टिंग केला आणि तिथनं चांगल्या पद्धतीनं नियोजन झालं. पण आता ज्यावेळेस आपण केळीची रोपं लावली त्यावेळेस अंतर आपण काय ठेवलं होतं आणि लागवड कशी केली होती? 7x5 केली. कांद्यात जिथं येईल तिथं रोप लावलेलं आपण. सपाटच लावलं होतं. सपाटच लावलेलं म्हणजे टिबक हातरून घेतली. बरोबर. 7वर हातरून घेतली आणि 5ला रशी टाकून लागण करून म्हणजे लाईन मध्ये आलं. जिथं कुठं वरून ब्याव आलं कुठं खाली आलं तसं काय बघितलं नाही. सरळ 7x5 वर लागण केली. नंतर कांदा रोप लावताना रोपाच्या साईडने पोटाच्या आसपास कांदा उपसून काढलेला. बरोबर. ती पात विकून टाकली आणि रोप लावलं. आता ही सगळ्यात महत्वाचा विषय की आपण लावतो कशा पद्धतीनं. शक्यतो थंडीचा पिरियड निघून गेला आणि 1.5 महिना तिथनं थोडासा गारवा म्हणजे उन्हाळा चालूच झाला असेल त्यावेळेस. म्हणजे कांदा निघाला त्यावेळेस ऊन बऱ्यापैकी वाढायला चालू झालं. मग साधारणतः 1.5 महिन्याची ज्यावेळेस केळी होती 1.5 महिन्याची ज्यावेळेस केळी होती त्यावेळेस पासून साधारणपणे जे शेणखत आहे ते आपण कुठल्या महिन्यात आणि काय लेवलला होती बाबा, गुडघ्याला खांद्याला होती त्यावेळेस कधी टाकले? आपण पहिल्यांदा काय केलं 1.5 महिन्यानंतर आपला कांदा गेला. कांदा गेल्यानंतर आपण कांद्यातच आपण रिंग डोस टाकलेला. बरोबर. कांद्यातच कांदा होता तेव्हाच रिंग डोस टाकला. महिना झाला की काढले की भुजवटा केला आपण ही करून खत आणि मटेरियल टाकून. बरोबर. बेसल डोस टाकून खत टाकला. जवळजवळ 12 डम्पिंग खत टाकलाय. 12 डम्पिंग म्हणजे साधारणतः 2 रोपाच्या मध्ये किती पडलाय? 2 पाट्या? हो, ह्या साईड नाही पण त्या साईड नाही म्हणजे 2 पाट्या पडल्या. बरोबर. आणि जमीन जर बघितली तर प्युअर मारडान म्हणून आपण म्हणजे 1-2 तासामध्ये वापसा येईल अशी जमीन आहे थोडक्यात. किती जरी पाऊस पडला तर मला वाटत नाही इथं पाणी थांबत असेल. आपले ज्या वेळेस बांधत होतो आपण केळ त्यावेळेस पाऊस आलता. निम्यापासून पलीकडे बांधणी झाली. निम्यापासून ही साईड बांधणी राहिली. फुल पाऊस झाला फुल भरलेलं. दुसऱ्या दिवशी लगेच बांधणी करून घेतली. म्हणजे वापसावर येते कंडिशन लगेच. आता ह्यात सगळ्यात महत्वाचा एक विषय आहे की केळीचं उत्पादन ही काय नुसतं फक्त आमच्या रोपांवरती किंवा ह्यांच्या मॅनेजमेंट वरती किंवा नुसत्या ह्यांच्या कष्टावरती नुसत्या निसर्गावरती ही सगळ्या गोष्टी जुळवून आणायला लागतात. एक गोष्ट नाहीये नुसती बाबा बनानाची व्हरायटी लावली म्हणजेच उत्पादन वाढतंय किंवा क्वालिटी अशी ते तशी ते असं काय प्रकार नाही. मूळ सगळ्यात विषय आहे की शेतकऱ्याचे कष्ट त्यासोबतच यांचं मार्गदर्शन इथं यांनी केलेलं आणि त्यानंतर सगळं व्यवस्थापन ह्या गोष्टी करत असताना वेळच्या वेळेचं सगळं नियोजन आणि ह्याच्यानंतर जमिनीची ताकद, पाण्याचं शॉर्टेज. बरं, पाण्याचं काय शॉर्टेज आलं होतं? पाणी शॉर्टेज आपल्याला शेततळ आहे आपलं. बरं. पाणी शॉर्टेज काय उन्हाळ्यामध्ये काय तुम्हाला जाणवलं नाही? म्हणजे एक साधारणतः 9 महिन्यात नैसर्गिक अडचण म्हणून काय आलीच नाही आली. आता लास्टला थोडंफार भ्या वाटत होतं वारा तर पाऊस त्यावेळेस वेन झाली होती म्हणजे बऱ्यापैकी ह्या निमगाव साईडला बागा पडल्या होत्या त्यावेळेस काय अवस्थेत होती? वेन हो झाली 1.5 महिना झाला पडलं नाही झाड. पण म्हणजे वेन सुरू झाली नेमकं ज्यावेळेस अवकाळी लय मोठं अवकाळी आलं बऱ्यापैकी लय लोकांचं नुकसान झालं. 70% वेन झाली 70% वेन झाली. पण काय सुदैव म्हणा की चांगल्या पद्धतीनं बाग उभी राहिली आणि आज फक्त 9 महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होते. ह्याचं पण एक वेगळं विशेष बाब आहे आजच्या या बागेची. आता पुढे आपण साधारणपणे ह्या बागेला एक रासायनिक खताचे डोस किती झालेले आहेत? रासायनिक खताचे 3 डोस झाले. 3 डोस झालेत. आणि एक साधारणतः ड्रिपचं जी व्यवस्थापन आहे ह्याच्यामध्ये आपण किती दिवसाला एक साधारणतः किती दिवसांनी ड्रिपनं व्यवस्थापन? ड्रिपला म्हणजे आपण बांधणी झाल्यानंतर पुढं ज्यावेळेस वेन चालू होईल तिथून पुढे आपण 0.34 किंवा 13/13 असं एक 15 दिवसानंतर आपण 5 किलो सोडलेला आहे मॅग्नेशियम सल्फेट वगैरे दिलेला त्यासोबत. म्हणजे साधारणतः ड्युरेशन फक्त सांगा, अंतर मला किती दिवसातून सोडताय तुम्ही? 8 ते 10 दिवसानंतर ड्रिपनं त्याला खत देतो झाल्यानंतर. आणि त्याच्या आधी काय केलं नाही जास्त? लहानपणी फक्त रिंग डोस केला आणि स्प्रे वरनं घेतले होते. तर साधारणपणे आज ही बाग हार्वेस्टिंगला येईपर्यंत घडावरच्या फवारणी किती झाल्या असतील? घडावरच्या फवारण्या एक 5-6 झाले. 5 ते 6 झाले. साधं सोपं व्यवस्थापन आहे की 3 डोस झालेले आहेत. एक 15-20 दिवसातनं एकदा किंवा सुरुवातीच्या काळात 1 महिन्यातनं आणि नंतर एक साधारणतः 15 दिवसाला ड्रिप मधून फर्टिगेशन झालेलं. सगळ्यात महत्वाची एक बाब आहे की आजच्या घडीला काही रोपांचा खर्च तुमच्या ड्रिपचा, फर्टिगेशनचा, मजुराचा असेल, शेणखताचा, एक सगळा खर्च ह्या 1800 रोप आहेत ना. 1800 रोपांना किती रुपयापर्यंत खर्च आला?
1.5 ते पावणे 2च्या आसपास आला. 1.5 ते पावणे 2. साधारणतः एकरामध्ये क्षेत्र किती आहे? पावणे 2 एकर. पावणे 2 एकर. जनरली एकरी 1 लाख रुपयेपर्यंत सगळा खर्च, म्हणजे यामध्ये रोप, खत, फवारण्या, औषधं, लेबर कॉस्टिंग सगळं जरी आपण पकडलं तर 1 लाख रुपयाच्या आसपास बाग चांगली यायला खर्च होतो. आणि त्याच पद्धतीनं आणि आता जर इथली सरासरी जरी आपण समजा 1800 रोपांचं बघितलं तर साधारणतः माझ्या मते एक 25 ते 28 ची रेंज इथं बसायला काहीच अडचण नाही. म्हणजे साधारणतः जनरली सरासरी बागेचं ऍव्हरेज काढलं तर एक 30-28 च्या रेंजमध्ये इथलं ऍव्हरेज बसेल अशा पद्धतीनं. एक साधारणतः तुम्हाला काय वाटतंय? घडाची साईज आणि फण्यावरच्या फणे आहेत का ना, त्यात केळाची संख्या जास्त आहे, त्यामुळं वजनला जास्त बसते. वजन सरासरी 27-28-30 पर्यंत लेवल रेंज बसेल. तर जनरली आपण एक कॅल्क्युलेशन सांगू की 1800 रोप धरून चाला, म्हणजे 19 होती कडेकोपऱ्याचे सोडून दिले, समजा 150 रोप सोडून दिले, तरी पण आपण 150 रोप सोडून 1800चं कॅल्क्युलेशन सांगतोय. एक 30 किलोचं जरी घड म्हणलं तर 18 त्रिक 54, बरोबर ना. एक 50 टन तर माल घट 50 टन 100% आहे. हा, मग एक 50 टन माल हा 9 ते 10 महिने, मला वाटतं 1 महिन्यातच अजून बाग पूर्ण कंप्लीट होते. पहिलंच कटिंग आहे. कमीत कमी 10 टनाची गाडी पहिल्यांदा भरती. कारण इतर भागात काय होतं माहितीये का, 2 टन 3 टन 4 टन पहिली गाडी निघते. पण पण हे पहिल्या वेळेस वन टाइम व्यापारी पण आला. आम्हाला आज सध्या मार्केटमध्ये 24 रुपये रेट चालू आहे. आज आम्हाला काल बोलले वन टाइम गाडी निघते 25 रुपये तुम्हाला कटिंग देतो. हातात 1 रुपया जास्त हातात कटिंग देतो. कटिंग वगैरे लेबर चार्ज वगैरे हातात कटिंग नेट रेट 25 रुपये आज दिला, 1 रुपया वाढवून, कारण वन टाइम गाडी भरती पहिल्या कटिंगला. घड पण काय क्वालिटीचे तुम्ही ह्याच्या आधी व्हिडिओ मध्ये पण बघितलेलं आहे. सगळ्यात आणखीन एक महत्वाचा विषय की बाबा ही सगळं कॅल्क्युलेशन करत असताना रेट आजचा 25 रुपयापर्यंत रेट आहे. आता थोडीशी थंडी जशी वाढेल तसं काही चिलिंगचा प्रकार होतो, पण अजून म्हणजे सुरुवात अजून थंडीच नाही पडली, त्यामुळे चिलिंगचा हा विषय नाही. आणि चिलिंग एक प्रकार शेतकऱ्यांचे गैरसमज मला काढायचे डोक्यात ना, जेथं पाण्याचं प्रमाण जास्त आहे किंवा आजूबाजूला एखादं कॅनल आहे, नदी काठ आहे किंवा तळ आहे मोठं, अशा ठिकाणी आणि जिथं चारी बाजूला ऊस आहे किंवा जिथं पाणी जास्त आहे आणि जिथं जास्त काळं रान आहे, जिथं धुकं जास्त असो तिथं जास्त प्रमाणात, नाहीतर अशी जी माळरान आहेत कसल्याही म्हणजे किती जरी कडक थंडी पडली तर जिथं माळरान आणि कोरडं वातावरण आहे तिथं चिलिंग हा प्रकार बघायला मिळत नाही. ज्या जमिनीला वापस आहे ना सर, हा, चिलिंग येतच नाही अशा पद्धतीचं. तर हे सगळ्या गोष्टी बघता एक साधारणतः 9 ते 10 महिन्यात तर बाग पूर्णपणे मोकळी होऊन जाते. आणि साधारणतः पुढचा खोडवा तो साधारणतः 5 महिने आणि तिथून 2 8 महिन्यात, म्हणजे 9-9-18 धरा, चला 9-9-18 धरू आपण. 18 महिन्यात 2 पिकं सहजासहजी जातात. इथं एक ऊसाचं गेलं असतं समजा, बरोबर आहे, थोडं कमी नाही तर एक ऊसाचं बिल हातात यायला तर कमी 18 महिने तेवढं गेलंच असतं. तर 18 महिन्यात इथं 2 पिकं. आणि नेक्स्ट खोडव्याचं सुद्धा एक शूटिंग यांचं मी तुम्हाला आवर्जून दाखवेल की बाबा कशा पद्धतीनं खोडवा येतोय, निडवा किंवा 4-5 पिकं सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने, फक्त शेतकऱ्याचं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतचं नियोजन वेळच्या वेळेस सगळ्या गोष्टी करणं हे आज इथं साध्य झालेलं दिसतं. एक जनरली तुम्हाला काय वाटतं, म्हणजे मी काय कॅल्क्युलेशन सांगणार नाही मनात ना, म्हणजे इथं काय आपण शूटिंग काढतोय म्हणून आपल्याला काय मोठेपणा दाखवायचंय कोणाला किंवा काय नाही. जनरली आज 25 आहे, फार तर मी म्हणतो अजून वाढल पण कमी पण होईल, पण सरासरी जरी आपण 20 रुपयानं जरी कॅल्क्युलेशन केलं आणि 50 टन म्हणलं तरी 10 लाख रुपये. 10 लाख बरोबर. 10 महिन्यात 10 लाख रुपयाची बाग ही काही साधी गोष्ट नाही. म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच केळी लावली की ह्याच्या आधी कधी म्हणजे माझ्या ह्याच्यात मी पहिल्यांदाच केले. वडील करत होते आधी होते, वडील आम्ही फॅमिली आमची एकत्र होते तेव्हा होते आमच्या, पण हे पहिल्यांदा मी स्वतःहून केलेले सगळं शिक्षण झालेलं आहे त्यांचं. सुरुवातीला सांगायला जॉबला पण कुठं चांदापूरच्या. हो, सिव्हिल काय पोस्टवर आहे डेजिग्नेशन काय? असिस्टंट सिव्हिल. बर, बघा म्हणजे कशी स्वतः साखर कारखान्यात कामाला असून ऊस न लावता केळी लावून, म्हणजे ही काय विरोध नाही आपल्याला ऊस पिकाला, तेच की, पण विरोध नाही हो. पण काय होतं, ज्यांच्याकडे 10 एकर ऊस आहे त्यांनी 1-2 एकर केळी तरी ठेवणं गरजेचं आहे. शेवटी जरी आपण कारखान्याचे एम्प्लॉय असो किंवा कारखान्याचे चेअरमन असो, तिथं पैसे वरती सगळे बाकीचं पोर्टफोलिओ असा सेट पाहिजे बाबा. नुसते ऊसावर डिपेंड नाही राहू शकत शेतकरी. आणि बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी जो आहे तो ऊस पिकातनं आता थोडं केळीकडे वळायला आहे आणि त्याचा चांगला फायदा
की आज क्लस्टर तयार होते, सोलापूर जिल्हा एकदम टॉपला आहे आणि अशाच शेतकऱ्यांमुळे तुम्हाला भविष्यात ज्या वेळेस कधी पण केळीची लागवड करायची असेल तर अशा शेतकऱ्यांची काही व्हिडिओ बघा, माहिती घ्या आणि मगच त्यानंतर तुम्ही केळी पिकाचं व्यवस्थापन करावं. या आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. शेतकरी धुळा दिलीप सातपुते, गाव चांदापुरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांच्या बागेतून नवीन ठिकाणी नवीन केळीच्या घडासोबत यानंतर पण भेटणारच आहे. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.